काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या सगळ्यांचे नेते सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज जो सांगली जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचा भव्य असा मेळावा या ठिकाणी पार पडतोय, त्या मेळाव्याला उपस्थित असलेले आदरणीय दादा जगताप साहेब, सन्मान्य राजेंद्र अण्णा, सन्मान्य इद्रिस भैया, सन्मान्य नाईक साहेब, सन्मान्य घरपती सरकार, सन्मान्य विष्णुजी माने, विनायकजी मासाळ, अनिल पाटील, दिग्विजयजी सूर्यवंशी, आमच्या शहराच्या शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे गुणीवर्य पद्माकर जगदाळे सर, विविध मनमंडळ साहेब, अनिल पाटील युवा अध्यक्ष पंकज दगडे, जयवंत पाटील, केदार पाटील, आकाश माने, संजयजी कोळी, मान्य तात्या ठोंबरे, आता व्यासपीठावर इतकी नावं आहेत, सर्वच तालुक्याचे अध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या आमच्या अध्यक्षा साधनाताई, राधिकाताई आणि उपस्थित आपण सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, पाऊस सकाळपासून सुरू आहे, परंतु खऱ्या अर्थानं आज या मंडपामध्ये पावसाचा कुठलाही अडथळा न येता एवढ्या उच्चांकी संख्येनं आपण या ठिकाणी जमलेला आहात, त्यासाठी मी मनापासून तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो। कारण सन्माननीय दादा सकाळी 5 वाजल्यापासून या ठिकाणी अविरतपणे कोल्हापूर पासून इस्लामपूरच्या एका कार्यक्रमामध्ये एका मोठ्या संस्थेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मल्टीपर्पज हॉलच्या नवीन महाविद्यालयाच्या त्या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते। त्यानंतर इस्लामपूरहून निघालेला हा प्रवास ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या आदरासाठी आदरणीय दादांना त्या ठिकाणी थांबावं लागलं। आपला नेता कसा आहे याचं एक उदाहरण सांगतो। आजचं वडवळवाडीच्या पुढे काही कार्यकर्ते बुके घेऊन दादाला दिसले आणि गाडी पोलीस गाडी फास्ट होती, त्याच्या पाठोपाठ आपला ड्रायव्हर गाडी घेऊन निघाला होता। दादानी त्याला सांगितलं, थांब, बुके घेतलेल्या कार्यकर्त्यांना मी भेटल्याशिवाय पुढे जाणार नाही, हा आपला नेता आहे। या नेत्यासाठी संपूर्ण आयुष्य जरी आपण खर्ची घातला तरी ते कमी पडेल। अविरतपणे आपल्या महाराष्ट्राच्या हिताची भूमिका, महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका, महाराष्ट्राच्या पुढच्या 25 वर्षाचं विजन घेऊन हे आदरणीय दादासाहेब काम करतायत। मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे, महिलांची संख्या खूप आहे, आज या ठिकाणी ज्या महिला उपस्थित आहेत उभ्या पावसामध्ये त्यांनाही मला धन्यवाद द्यायचा आहे। इद्रिस भैया, आजचा मेळावा हा अप्रतिम झाला आणि तो सांगलीमध्ये निर्देवाने झाला। वैशिष्ट्य असं आहे की इस्लामपूरहून कोणतरी येऊन इथं काहीतरी सांगत होतं, आता ते बाजूगिरी सारखा पाहिला आणि इथून पुढं निश्चितपणानं त्याचं सगळं केंद्र हे सांगलीमध्ये तर बारामतीमध्ये जाईल आणि सन्मान्य अजितदादा या जिल्ह्याला न्याय देतील ही भूमिका आदरणीय दादा सकाळपासून तुम्ही आढावा बैठकी घेतल्या, अनेक पत्रकार मला भेटले, आढावा बैठक जवळपास 2.5 तास चालली। आढावा बैठकीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं सगळे प्रश्न हातावेगळे पडले, तो ड्रायपोर्टचा विषय असू दे, विमानतळाचा विषय असू दे, महापुराचा विषय असू दे, कुपवाड MIDCचा विषय असू दे, मिरजच्या उद्योजकांचा विषय असू दे, त्या ठिकाणी लिंगायत समाजाचे काही लोक दादा आता भेटायला निर्देश आले आहेत। पलूस नगर परिषदनं अन्यायी विकास आराखडा केलाय, आपल्या कार्यकर्त्यांच्यावर ठरवून त्या ठिकाणी आरक्षण टाकण्यात आलेलं आहे। तीच अवस्था आटपाडी नगरपंचायतीने केलंय, त्यांचेही सगळे प्रतिनिधी त्या ठिकाणी तुम्हाला भेटायला आलेले आहेत। दादा, माझी आपल्याला विनंती आहे, या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जवळपास 2400 पेक्षा जास्त बूथ आहे, जवळपास
21,53,096 एवढं या जिल्ह्याचं मतदान आहे। त्या ठिकाणी सांगली विधानसभेचं जर मतदान पकडलं तरी 24 लाखाच्या आसपास मतदान जाते दादा। माझी आपल्याला विनंती आहे, हा जिल्हा एका पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय वसंतदादांनी ही सांगली निर्माण केली, स्वर्गीय वसंतदादांनी ही सांगली फुलवली, स्वर्गीय वसंतदादांनी या सांगलीला वैभव प्राप्त करून दिलं। त्यानंतर या सांगलीकडे खऱ्या अर्थानं दादांच्या नंतर म्हणावं असं लिडरशिप सगळ्या जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाईल असं लाभलं नाही। खऱ्या अर्थानं ती खंत सामान्य माणसाला त्या ठिकाणी लाभले, त्या ठिकाणी निर्माण झालेले होते। दादा माझी आपल्याला विनंती आहे, या जिल्ह्याची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती आहे। या जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचाराचा धर्मनिरपेक्ष विचार जपणारा हा जिल्हा आहे। शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार जोपासणारा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं जन्मगाव आहे। या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सन्माननीय माजी मुख्यमंत्री वसंतदादांचा हा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये प्रति सरकार म्हणून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले क्रांतिशील नाना पाटलांचा हा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा हा जिल्हा आहे। शिक्षण महर्षी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते कर्मवीर भाऊराव पाटलांचा हा जिल्हा आहे। या ठिकाणी विस पागेनी जी रोजगार हमी कायदा आणला त्या विस पागेंचा हा जिल्हा आहे। पहिला महिला आमदार सरोजिनीताई बाबर यांचा हा जिल्हा आहे। या जिल्ह्याला फार फार मोठ्या माणसांचा इतिहास आहे। या ठिकाणी सहकार कारखाने कशी काटकसरीने चालवावी, सामान्य सभासदाला कशा पद्धतीने उच्चांकी दर द्यावा हे आदर्श घालून दिलेला स्वर्गीय नागनाथांना नायकवडेंचा हा जिल्हा आहे। क्रांती बापू जी.डी. लाड यांचा हा जिल्हा आहे। लोकनेते राजाराम बापू पाटलांचा हा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये एवढी विभूती झालेली आहे दादा, या जिल्ह्याला फक्त तुमच्या आधाराची, आशीर्वादाची, तुमच्या मत्तीची अपेक्षा आहे। आदरणीय नायब या ठिकाणी आहे, सलग 11 वर्ष या जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते। या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये त्यांचा प्रवास झालेला आहे। सांगली महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा परिषद ही त्यांच्या कार्यकालामध्ये नंबर 1 ला पोहोचलेली होती। आदरणीय अजितराव घोरपडे सरकार या ठिकाणी आहे। ज्या सरकारांनी टेंबू म्हैसाळ योजना असेल, साखर योजना असेल, जलसंपदा मंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, एक आदर्शवत काम कसं असावं हे सन्माननीय सरकार साहेबांनी दाखवून दिलेलं आहे। या जिल्ह्यामध्ये आटपाडीसारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये साखर कारखान्यांनी चालवण्याचं आव्हान ज्या माणसानं त्या ठिकाणी चालवून दाखवलं, खूप मोठ्या कष्टात ती साखर कारखानी वाचवली, ते माजी आमदार आटपाडीचे आमचे नेते राजेंद्र अण्णा देशमुख साहेबांचा हा जिल्हा आहे। एवढी मोठी माणसं आज या व्यासपीठावर दादा आहे। आदरणीय नाईक साहेब असतील, घोरपडे सरकार असतील, इद्रिसभाई असतील, राजेंद्र अण्णा असतील, आम्ही सगळेजण दादा या ठिकाणी तुमच्याकडे खूप अपेक्षेने पाहतो आहोत। ती अपेक्षा एवढीच आहे, या जिल्ह्यामध्ये आमचे काही मूलभूत प्रश्न आहेत। या जिल्ह्यामधल्या उद्योजकांच्यासाठी अजून 3-4 MIDC निर्माण झाल्या दादा तर खूप चांगलं होईल। मी मगाशी आढावा बैठकीमध्ये त्याचा उल्लेख आपण केला दादा तुमच्या समोर। आस्था MIDC जर दादा झाली, अनेक उद्योजक मला भेटायला आले, त्यांनी माझ्या समोर प्रस्ताव मांडला। जवळपास 1000 हेक्टरपेक्षा जास्त, 1580 हेक्टरपेक्षा जास्त जमीन शारपड आहे आमच्या त्या आस्था परिसरामध्ये। आता नॅशनल हायवे पेठ सांगली रस्ता, कोल्हापूरचा नॅशनल हायवे, तिथून कोल्हापूरचं एअरपोर्ट आष्ट्यापासून फक्त 22 किलोमीटरच्या अंतरावर आहे। जर आपण ड्रायपोर्ट आणि त्या ठिकाणी IT पार्क जर देऊ शकला आणि MIDC डेव्हलप केली तर दादा मिरज कुपवाड या उद्योजकांनी कष्टात इथं इंडस्ट्री उभा केली। जवळपास 12,000 लोकांना त्या लोकांनी उद्योजकांनी रोजगार दिला। माझी आपल्याला विनंती आहे, आता मनेराजोरच्या जवळ त्या ठिकाणी MIDCचा प्रस्ताव आहे। जतला जगताप साहेबांचा आग्रह आहे की ज्या जगताप साहेबांना पुरोगामी विचार मांडण्यासाठी स्वतंत्र विचाराची शैली कशी असते आणि त्या पद्धतीने काम कसं असतं ते आदरणीय जगताप साहेबांनी आपल्या आदर्शातून, आपल्या वक्तृत्वातून दाखवून दिलेलं आहे। जत भागामध्ये, दुष्काळी भागामध्ये आता दादा पाणी आलेलं आहे। 64 गावं अशी आहेत की ज्याचं पाणी अजून आलं नव्हतं। तुमच्या काळामध्ये 1800 कोटी रुपये त्याला तुम्ही मंजूर केलेले आहे। माझी आपल्याला विनंती आहे दादा, त्या ठिकाणी
कोल्हापूर येतं विमानतळ आमचं जर झालं, ड्रायपोर्ट झाला तर हा जिल्हा सुजलाम सुफलाम होईल. आमच्या इथं 75% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आहे, 25% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहते आहे. त्याला या जिल्ह्याची लांबी 375 किलोमीटर आहे आणि रुंदी जी आहे ती जवळपास 152 किलोमीटर आहे. असा हा विस्तृत असलेला जिल्हा आर्यापासून मुंबईपर्यंत, आटपाडीच्या संघ पासून म्हैसाळपर्यंत हा जिल्हा ज्या पद्धतीनं या ठिकाणी वाढलेला आहे, या जिल्ह्याला पुन्हा एकदा वसंतदादांच्या रूपानं अजितदादांनी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती या निमित्तानं मी तुम्हाला करतो. आज जे युवक या ठिकाणी उपस्थित आहेत दादा, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न, त्यांचा रोजगाराच्या प्रश्नासाठी आपण या ठिकाणी MIDC मंजूर करावी. तुमच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुन्हा एकदा नंबर 1 असेल. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हा शब्द या सगळ्या जनता जनार्दनच्या साक्षीनं त्यांच्या विश्वासावर मी आपल्याला देतो. आणि हा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. हा जिल्हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालणारा जिल्हा आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध करू एवढी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो. तुम्ही सकाळपासून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेला आहात. 4 वाजताचा कार्यक्रम तुम्ही 4ला आलात. पाऊस होता, प्रेस थोडीशी लांबल्यामुळं दादांनी गडबड करून 2 बैठका कॅन्सल करून तुम्हाला भेटायला दादा आलेले आहेत. आपला नेता असा आहे, आपल्या नेत्याला त्या ठिकाणी माणसं प्रिय आहे. माणसातला माणूस हा शेवटच्या माणसापर्यंत आपल्या नेत्याची नजर जाते. माझी तुम्हाला विनंती आहे, हा जोडून विनंती आहे, या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शिवशाही फुले आंबेडकरांचा विचार पुन्हा एकदा प्रस्थापित करा आणि आदरणीय दादांना पूर्ण आशीर्वाद, पूर्ण ताकद या जिल्ह्यातनं मिळू दे. निश्चितपणानं हा जिल्हा त्याच्यामध्ये मागे राहणार नाही. विकासाचं एकही प्रस्ताव दादा त्या ठिकाणी मागे ठेवणार नाही. हा शब्द या निमित्तानं मी सकाळपासून दादांच्या बरोबर आहे. निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, या ठिकाणी कॉर्पोरेशनच्या इमारतीचा 89 कोटीचं इस्टिमेट दादांनी 5 मिनिटात प्रिन्सिपल सेक्रेटरीला फोन करून आढावा बैठक घेतला, त्यांना आदेशित केलं. सोमवारी त्या ठिकाणी ती फाईल मंजुरीसाठी दादांच्याकडे येईल. असा आपला तडकाफडकी योग्य निर्णय अचूक वेळेवर साधणारा आपला नेता आहे. माझी पुन्हा एकदा विनंती आहे, या नेत्याच्या पाठीमागं तुम्ही आशीर्वाद द्या, आशीर्वाद उभा करा. ही महाराष्ट्राची ताकद आपल्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा अजितदादा एकच वादा, शब्दाला पक्का अजितदादा हा शब्द सार्थक ठरवा एवढी विनंती मनापासून आपल्याला करतो. आणि पुन्हा एकदा आदरणीय दादा या गणरायाच्या नगरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद माननीय निशिकांत भोसले पाटील दादा.